गणपती बाप्पा चलो। रात के 10 बजे आम्ही इकडे थांबलो, जवळपास पुण्याच्या जवळपास इलो. थोडीशी भूक लागली सो खाऊ उतारलो. हेच जेवण करतोय का? इकडे कमी जेवलं पाहिजे ना, म्हणून इकडे हे करतो आपण. इकडे माझे पैसे कमी वाचले पाहिजेत, थोडे जास्त वाचले पाहिजेत ना म्हणून. रडायचं नाही बाळा, रोडवर रडायचं नसतं बाबा. कोणाकडे दिले? माझ्याकडे. एवढा मोठा असा का बघा हॉटेल. डिस्कशन फॅन फॉलोइंग. तिकडे मागून अडकला. व्हेज खायला आलो. नॉनव्हेज साठी फेमस आहे. आम्ही व्हेज गाइस जुगाड जुगाड. किती चपात्या आहेत रुची? 45. मेड बाय आई. 11:30 झालेले असत आणि आता जस्ट आमचं जेवण झाला. सो आता पुढचा प्रवास परत स्टार्ट करतलो. अजून आम्ही नाही पोचलो. सो बघूया कसा होता. गणपती बाप्पा मोरया. रात्रीचा प्रवास आहे. सर रिव्ह्यू काय नाही आवडला. काय नाही आवडलं? एकदम बोलणार होतो पण ठीक आहे, जेवलो. हे बघा रिव्ह्यू इथे भेटला. हे चांगलं आहे. त्याचे पैसे आम्ही दिले. विचारू काका, माईक वजनदार आहे. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं जेवण? काका पेड प्रमोशन मध्ये येतात. काकांची मान नाही घ्यायची ते. काका पेड प्रमोशन मध्ये येतात. खरं काका आवडलं तुम्हाला? तुला काय वाटतं, कसं वाटलं जेवण? दोन भाकऱ्या हिरीत खाल्ल्या, वन साइड. कसं वाटलं? दोन भाकऱ्या खात होती. सगळ्यात भारी रिव्ह्यू आहे ना भाऊजी. कसं वाटलं तुम्हाला? सर्वात भारी रिव्ह्यू भाऊजी देणार. टेबलवरचा. हा, तो तुम्ही जे मगाशी बोललात ना ते वाला रिव्ह्यू पाहिजे. हार्ली पण सेम गावाकडचं पण आणि इकडचं सेम तसं. याच्यापेक्षा जेवण भारी मी बनवतो. चला मग व्हेज कसं वाटलं? सोसो होतं, ऍव्हरेज होतं. सर तुम्ही पण पेड प्रमोशन आहे का? सरांना पण खूप घाम आला होता. नेक्स्ट टाइम नाही थांबलं तरी चालेल. बाजूला ट्राय करू. बाजूला जगदंबा आहे. बाजूला जगदंबा ट्राय करू. सर हे आमचे सूत्रधार होते. हे बघा ओपन करू दे. यांनी डायरेक्ट मेसेज केलाय, त्याच्यावर रिप्लाय तर या आमचे सूत्रधार होते, पण यांच्या सूर्यला काय धान नानांना मेसेज केला आहे. नाना रुपेश हांडे हा वाटतं आमच्या अंडातल्या. जेवण खूप खराब होतं असं बोलून जेवण खराब नसतं, बट जेवणाला नाव नाही ठेवू शकत, पण पद्धत चुकीची होती. पण इथे आवडलं ऍक्च्युली. त्याने आमचे गुलाबजाम तरी दिला. चांगलं वेटरनी ट्रीटमेंट चांगली दिली. पैसे आले वाटतं. भेटला काहीतरी. ठीक आहे, इथं प्लॅन चेंज केला. आधी हेटर्स मध्ये होत्या. हेटर मध्ये आहे मी, पण मला वेटरची जे त्याने वागलं चांगलं होतं. तिकडे गाड्या आधी डेस्टिनेशन मध्ये पोचल्यावरती काढणं झाली आली. बॅग येते वरती बघ. कमॉन. चपाती भाजी आहे आपली का? अथक प्रयत्न केल्याने कपडे हातात लागलेले आहेत. सगळे कपडे काढले आणि बॅग फायनली. खूप स्ट्रगल केलं यार. आले आहे. कसं वाटतंय तुम्हाला? हे असं झालेलं बॅग म्हणून हे असंच होत नव्हतं त्याच्यामुळे.
हे ज्याचे पण कपडे आहेत त्यांच्या कपड्यांची ऍड झालेली आहे मस्त. बंटी दादाची हे पण राहिलं. सॉरी हे पण राहिलं. ओके सगळं सही आहे. फायनली 3 वाजले. सो फायनली 3 वाजले. मला फेमस केलं 3 वाजता आम्ही येलो असं घराकडे. तारीफ चालली आहे. सकाळी 5 वाजता हे लोक येईल उठवून घातलं मी. दाखवतो जंक. जास्त पाप करते का सकाळी उठून घातलंय गाईस. बघितला गाडीत बोलत आहे माझं. नाही तिकडे बिबट्या मी ना व्हिडिओ मी केलाय कसला थंडीचा जुगाड. पाणी कुठायचं पाणी भरायला लागेल तेव्हा पाणी गरम होता ना तोपर्यंत. हॅलो बायगन आणि बाबल्यानो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो फायनली मी इलेला असे साताऱ्यात आणि हो आपलो सेकंड डे असतलो, कारण की काल आम्ही संध्याकाळी निघालो सातारा घेऊ. सो तो ट्रॅव्हलचा पण मी व्हिडिओ घेतलेले असे आणि वेलकम मी तुमचा आता करतोय. सो चला बघूया. आता मस्तपैकी सकाळी उठून तयारी बियारी केलेली असं. आता नाश्ता बिष्टा करून देवदर्शनाक निघतलो. इकडे मस्त लाईनीत असं नाश्ता चाललेलो सकाळी. नाश्ता झाला. कुठे इथे गेलात ना? कसा होता? शौर्यवाडा हरकत नव्हता. ते आमच्या आई पूजेची तयारी करत आहे. 2 दिवसासाठी तुला केला नाश्ता? कसा होता? फोटो नाही काढत आहे. आपल्या निर्णय आणि जन्मबद्दल काहीतरी सांगा. कशी झाली देवी? देवी हा उगम कसा झाला? उगम मध्ये ते हे तळ्यात निघाल्यावर निर्णय अजून निर्णय ते होणार निघाले. ते एक एवढा आहे पण आणि वाघाची स्टोरी सांगा. निर्णयाच्या मंदिराच्या मागाच्या गुफेत वाघ येतो. आता नाही बंद झाला. कधी फिरून येणार. मग जेव्हा यायचं तेव्हा त्रास द्यायचा का माणसांना? माणसांना नाही, नरभक्ष नव्हता. आणि ते जंगल आहे की. अच्छा. आणि ते मूर्ती मग कोणाला सापडली? मूर्ती मग ते कळालं कोणाला? हा. आम्ही आता निघालो. म्हातारा बरी आहेस का? नागसून बघायला थांबल्या बघ. तपकीर लागली तुझी. हा सर आमचा दळ वगैरे आता चलो. आणि वैभव त्यांना सांगा मग मागून हे इकडे पुढे जाता येतं का? या आंब्याचा एक आंबा एवढा आहे.
तिथली स्टोरी खूप छान आहे या चढाची. त्याला सांग स्टोरी. इथे विहीर होती हा. त्या विहिरीत बऱ्याच जणांनी उड्या घेतलेल्या. हा. स्टार्टिंग तर एका प्रेग्नेंट बाईपासून झाली, मग म्हणजे उड्या घेतला म्हणजे जीव दिलाय. जीव गेला. तर इकडे कसं होतं की लागते ती बाई वगैरे म्हणते. तुम्ही तुला सीन सांगितलं ना माहिती, रात्री 12 वाजता आलेलो ती इथे. इकडचं आहे. माझी गाडी बंद पडली. 12 वाजता माझी गाडी तिथेच बंद पडावी का, आणि माझं लक्ष तिकडे जावं का. बघा गाडीच चालू होत नाही आणि एकटाच होतो. आता पॅशन प्रो होती, दिसलं नाही, लक्ष तिकडे संपलं ना. नवरदेव आमचा प्रॉपर शेतकरी झालेलो हा. या 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 या. ही मजा असतं गावात येऊची. काही माणसांनी हा सगळा मिस केला, पण ठीक आहे. देखो ना गाइस, देखो ना क्या है ये, देखो ना गाइस. ही मजा असता गावाकडची. काय तुम्ही लोक ज्यांना बोलताय त्यांना माहिती आहे, त्यांनी सगळा मिस केलेला असा. ठीक आहे, मी दादा आणि वहिनी आम्ही सगळीजण एन्जॉय करतो. गायजांनो आम्ही वरती इलो आणि लफडा झाला. आमची दुसरी गाडी इलीच नाही, सो त्यांचं आम्ही वाट बघतो. खरं राहुले काय माहिती, अडकली. नेटवर्क पण नाही कॉल करू तर. हे बघूया खरं राहुले. झालं ना घात गावातलं आमची एक गाडी खाली अडकली वाटतं. अडकली काय झालं काय फोन पण नाही लागले, आणि परत येते फोन नाही. त्यांना नसेल ना पण. मी मागे पुढेच होतो. गायजांनो आपल्या देवगडातच नाही, साताऱ्यात पण आहे बघा. देखो 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 ट्रेकिंग कर रहे हैं आपण इलेली असं. आणि इकडे वाघाची गुफा पण असा, थंयसर बिबटे पण असत. सो ब्लॉग नाही पडलो तर समजून जा. चल गुफा बघूया. इथं जाऊन थांबायचं. हैसर येऊन वाघ बसायचो. आता नाही, नशीब चांगलं आमचं. वहिनी उखाणा घेताय का? चांगलं चांगलं. इकडे आहे
1981 मधला आहे. वा मस्त. जी आमची गाडी मागे राहिली ती ॲक्च्युली बंद पडली असा. सो आता गॅरेजवाले वेगळं बोलवणं चालू असतं. होय सो मागात पडलो रेस मागात. काय झालं काय झालं गाईज? हा बघा दिस इज द प्रॉब्लेम. सर आता लॉजिकली पूर्ण सगळं नीट सांगा. हे काय एवढे हे नाही. खाली गेलो ते खाली गेलं पण त्याच्यामध्ये खाली गेलो ना आपण त्याच्यामुळे ते रबर आहे ना ते रबर गेलेलं आहे आता ते सपोर्ट बसून रबर खराब झालं तर बोलतो सांगितलं असं पण म्हणून कुठे सांगितलं? पाचशे झाले त्याला करंट लोकेशन पाठवले. लॉजिकल रेंज नाही. तुम्ही पण बापीचे भागीदार म्हणून आता राऊंड मारताय. असं का आम्ही एवढे भागीदार हसायला होत्या ना हसायला गाडी त्याला येताना पण ठसका लागत आलाय. आता येताना पण ठसका लागलाय. डोक्यात आलाय. मालकाला चलो सेकंड मंदिर. हा इकडे तुळशीत लाव ना. इथे दे इथे दे. मी आपलं तुला वरच्यावर काय तर करून दिला असता. चल हां मला असं घेऊन जायचं खायचं. नाव घ्यायचं असते काय करू. नाव घे नाव. वहिनी नाव घ्या. घ्या तुम्ही मग समजलं. नाव घ्या आणि मग खा. काय सौभाग्याची कोण शरदरावांचं नाव येते यादवंत. संसाराच्या समुद्रात प्रेमाची लाट रुचिताचं नाव घेतो. सोडा माझी वाट. आजचा मान थर्ड डेस्टिनेशन. सो ह्या ज्योतिबा असा कोल्हापूरचा मेन आणि इकडे त्याचा ह्या असा बोलतात ना. एक सेकंड टाक. गाजला पाहिजे. अरे गेली दिसतंय.
मंदिराची मंदिराची गोष्ट सांगता का? ज्योतिबाचं मेन कोल्हापुरात आहे ना. हां, मग हे इकडचं कसं काय स्थापित झालं वगैरे ते पूर्वीच आहे बाळा आपल्याला नाही तेच माहिती सांगा. माहिती सांगू. हां, म्हणजे नागपूरचा ज्योतिबा आहे का नाही तो थोरला आणि डोंगरचा ज्योतिबा त्याच्यापेक्षा तो थोरला आहे मोठा. गिरजवड्याचा ज्योतिबाचं मूळ स्थान आहे आणि आपला ज्योतिबा हे आहे. अच्छा. हाय, सो इलो आम्ही घराकडे इलो आणि थोडासा दमलो आहे तर झोपलो आहे. आणि बघितलंच तुम्ही मस्तपैकी देवदर्शन केला, छान झाला. त्या आजींनी सांगितल्याने की इकडे ज्योतिबाचा पण असा सेकंड व्हर्जन, आपण आता मी तर सेकंड व्हर्जनच म्हणते, तुम्ही समजून जावा का त्याचं भाव बी वसे काय सीन असतात ना, तर तसा सुद्धा इकडे सुद्धा असा दैवत. तर हे सगळे दादाचे कुलदैवत होते. सो पाया बिया पडलं मस्तपैकी. आणि गाडीचा विषय तुमका समजलो असतो. तो विषय असं झालो की काल रात्रीचा प्रवास होतो आणि आमका पण ॲक्च्युली ससो दिसलेलो. ससो म्हणजे आता गावातल्यांका सगळ्यांका माहीत असताना, तर चुका नकळत अशी चूक झाली की ससो गाडी खाली भेटलो आमच्या मागच्या गाडीत. सो ती चूक झाली, चुका नकळत तो भेटलो गेलो आणि चुका नकळत तो भेटलो गेलो आणि त्याचा फटको आमका सगळ्यांका दुसऱ्या दिवशी पडलो. आम्ही घराकडे इलो, झोपलो आणि नंतर जशी देवदर्शनाक जायचं होतं तसा आमची गाडी तर सेफच होती, पण जी गाडी आपटली ती गाडीचा काम इला बंद पडली. मग नंतर मग ती बोरा बिचारी गेली, गॅरेजवाल्याक बोलवलं. सो ती ट्रेन होती ती सुद्धा बंद पडली आणि आता वाजले 7:11 संध्याकाळचे आणि ती पोरं अजून बिचारी इली नाही आहेत. सो कॉल इलेलो, झाला काम बिम झाला, निघाली आहेत जे ती सुखरूप येऊन देत. सो अशा गोष्टी घडले, पण देवदर्शन छान झाला, मस्त झाला. आणि देवपाठीशी असल्यावरती आपल्याला काय कोणतं प्रॉब्लेम नसता, कोणती भीती नसता. सो तसं काही झालं नाही, थोडक्यात निभावला. सो मी पण आता माझ्या ब्लॉगचं एंड हाच करतोय. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.